कराडचं काळं साम्राज्य राख होणार आहे। एक मोठा निर्णय झालाय ज्यामुळे राख माफियांना झटका बसलाय। खडा न खडा माहिती सांगणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत अवश्य बघा। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। गँग्स ऑफ वासेपूर मध्ये कोळशाच्या धुरातून गुन्हेगारीला जन्म मिळाला, तर बीड जिल्ह्यातल्या परळीत कोळसा जळून उरलेल्या राखेतून उभं राहिलं गँग्स ऑफ परळी। एक असं राख माफियांचं साम्राज्य ज्याची मुळं गुन्हेगारी, राजकारण आणि भ्रष्ट व्यवस्थेत खोलवर रुजली गेली। या साम्राज्याचा बादशाह म्हणजे वाल्मिक कराड। तो केवळ माफिया नव्हता, तर त्याच्या राखेच्या साम्राज्याचा सम्राट होता। आणि या राखेतून केवळ विटा तयार होत नव्हत्या, तर सत्ता, खंडणी आणि खुनांचं चक्र उभं राहत होतं। या काळ्या साम्राज्याला थेट आव्हान दिलं ते मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी। त्यांनी वाल्मिकच्या साम्राज्याला विरोध केला आणि खंडणीखोरीवर उघडपणे बोट ठेवलं, पण याच त्यांच्या आवाजामुळे त्यांना किंमत मोजावी लागली। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। ही केवळ एक हत्या नव्हती, ही एका विचाराची, एका लढ्याची आणि जनतेच्या आवाजाची हत्या होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वाल्मिक कराडचा प्रवास एका सामान्य घरगड्यापासून सुरू झाला। तिथून परळीत तयार होणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीपासून ते खंडणीपर्यंत असं मोठं साम्राज्य वाल्मिक कराडनं उभं केलं। सरकारी कंत्राट नसतानाही राख उचलली जाऊ लागली आणि हळूहळू या धंद्यात राख माफिया जन्माला आले। राख विक्रीतून मिळणारे पैसे अधिकाऱ्यांना वाटले गेले। पोलीस आणि स्थानिक राजकारणी मिळून मिसळून खाऊ लागले आणि या राखेतून जन्माला आलं एक काळं अर्थकारण। दाऊदपूर तलाव हे या साम्राज्याचं मुख्य केंद्र होतं, जिथून दररोज शेकडो ट्रक राख उचलली जात होती। परळी औष्णिक केंद्रातून दररोज 600 ते 700 ट्रक राख बाहेर जाते। एका ट्रकला मिळतो सुमारे 18 ते 20 हजार रुपयांचा दर। याचा अर्थ दररोज 1 ते 1.25 कोटी रुपयांची काळी कमाई, महिन्याला सुमारे 36 कोटी आणि वर्षाला तब्बल 450 कोटींची उलाढाल फक्त राखेतून। ही राख सिमेंट कंपन्यांना, वीट कारखान्यांना आणि इतर खाजगी उद्योगांना विकली जाते। पण या साऱ्या व्यवहारांना कोणताही अधिकृत आधार नव्हता। राखेचं कोणतंही कायमस्वरूपी कंत्राट दिलं गेलेलं नव्हतं। राख उपसण्याचं काम वर्षानुवर्ष माफियाकडून केलं जात होतं आणि हीच सरकारी दुर्लक्षता वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगारी चेहऱ्यांना मोठं करत गेली। राखेतून पैसा, पैशातून सत्ता मिळवत कराडने खंडणी, खून, मारामाऱ्या करून काळं साम्राज्य उभं केलं होतं। मात्र आता वाल्मिक कराडच्या साम्राज्याची राख होणार असं दिसतंय, कारण आज 16 निविदाधारक कंपन्यांना अधिकृतरित्या राख वाहतुकीची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे, परवाने देण्यात आली आहे। त्यामुळे आता कुठेतरी याला आळा बसण्याची शक्यता आहे। हे काम आता पोलिसांच्या बंदोबस्तात होतंय आणि त्यामुळे एक प्रकारे माफियांना लगाम घालण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र उभं राहिलंय। मात्र यामागचा खरा प्रश्न अजूनही कायम आहे की जरी ज्यांच्याकडे आता परवाने आहेत त्यांनाच राखेची वाहतूक करता येईल, मात्र ही कारवाई टिकून राहणार का, की काही दिवसात परळीच्या राखेतून पुन्हा नवीन माफिया, नवीन कराड आणि नवीन साम्राज्य उभं राहणार। या साऱ्या प्रक्रियेत पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे। अनेक वर्ष हे काळं अर्थकारण उघडपणे सुरू होतं, तरी पोलिसांनी कारवाई केली नाही। राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं माफियांना पाठिंबा मिळत गेला आणि जे कोणी विरोधात गेले त्यांचा आवाज कायमचा बंद करण्यात आला। संतोष देशमुख यांची हत्या हे त्याचं सर्वात ताजं आणि क्रूर उदाहरण आहे। राजकारण, गुन्हेगारी आणि राख माफिया यांचं साटलोट इतकं बळकट आहे की सामान्य नागरिकांनी आवाज उठवला तरी तो गुदमरतो। प्रशासन डोळे झाक करतं। वाल्मिक कराडचा काळा इतिहास ज्या राखेतून उगम पावला, ती राख काम करते माणसं गिळण्याचं। आता वेळ आहे या साखळीला तोडायची। कुठेतरी सरकारनं जो निर्णय घेतलाय, जे परवाने आता वाटले, अधिकृतरित्या या सगळ्या गोष्टी आता होणार आहे। संतोष देशमुख यांचा लढा व्यर्थ जाऊ देणं, याचा अर्थ अशा प्रत्येक आवाजाचा गळा दाबणं असं होईल। परळी औष्णिक केंद्रातील व्यवहार पारदर्शक व्हावेत। राखेचा प्रत्येक ट्रक, प्रत्येक रुपया सार्वजनिक व्हावा। पोलिसांनी खऱ्या अर्थानं कायद्याची बाजू घ्यावी आणि जनतेनं या काळ्या धंद्याविरोधात आवाज उठवत राहावा। कारण जर ही राख अशीच धगधगत राहिली तर केवळ परळी राख होणार नाही, तर संपूर्ण बीड राख होईल। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।